हॅलो. हॅलो. हा बोल, काय झालं म्हणलं? जय महाराष्ट्र दादा. मी इथं नाशिकला काम करत होतो. हा कंपनी सपोर्ट मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेडमध्ये. हा बरं. विषय असा झाला, तर मी इथं म्हणजे 6 मंथपासून काम करत होतो. हा हां, तर मग मला आता जायचं आहे घरी. हा तर मग मी जे जॉईन केलेले मुलं होते, हा हां, मग ते जॉईन केलेले मुलं होते ना, मग त्यांचे पैसे होते. त्यांनी काही प्रोडक्ट वगैरे पण घेतलं नाही. बरं. हां, तर मग मी आता ते त्यांच्या घरचे नुसते मला टॉर्चर करत आहे. हा हां, नुसते टॉर्चर करतात. आणि म्हणजे कसं आहे, आमच्या गावाकडचे पण मुलं बोलवलेले, त्यांनी ट्रेनिंग दिली होती मी त्यांना. किती लोक जॉईन केले तू? 8-9 लोक. किती किती रुपये घेतले त्यांच्याकडनं? मग बाकीचे आहे ना, म्हणजे 2-2 हजार रुपये ट्रेनिंग घेऊन त्यांनी ट्रेनिंग पण घेतली आणि 2-2 हजार रुपये घेतलेले. कोणी 28,000, कोणाचे 26,000 बाकी, कोणाचे 5,000 बाकी, कोणाचे 3, कोणाचे 2 असे पैसे बाकी आहे. अरे पण ती कंपनी कोणाची आहे? अभि सुतार. अभि सुतार? हां, हरजिंदर सिंग कंपनीचा ओनर आहे. अभि सुतार बाहेरून चालू. म्हणजे तो हॅपी सिंग का? हां, हॅपी सिंग. शिगडा ना? हां हां हा 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 हा. हां. आणि आणि नाशिकमध्ये कुठं कंपनी आहे ती? शिवाजीनगरमध्ये. शिवाजीनगरमध्ये. म्हणजे अभि सुतार आणि तो हॅपी सिंग दोघं जण आहे का त्यामध्ये? हां, ते म्हणजे पनवेलला चालवतात ते. हा. अभिजित सुतार जो आहे तो तेच ना, वारजेमध्ये गुन्हा दाखल केला होता मी त्याच्यावर. हां, तेच ते. त्यांनी बाहेरून कंपनी चालू करतायत ते आता. हा. पाटणा बाहेरून कुठे चालवतायत कंपनी आहेत ते. रे त्यांच्या? आपल्या पुण्यामध्ये पण आहे ना, शिक्रापूरला एक आहे आणि चाकणला एक आहे. शिक्रापूर, चाकण. अभिजित हा. सुतारचीच आहे? हां, त्यांचे जे हरजिंदर तुला सिंग. कसं काय माहिती? तुला कसं माहिती? मी या 6 महिन्यापासून या कंपनीमध्ये काम करतोय. बर 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 बर. त्या अभि सुतारच्या मस्ती आहे जरा त्याला मग. त्याला गुन्हा हां, दाखल मला करून पण तो नेटवर्क मार्केटिंग कंपनी चालू करतोय का? आणि मला असं म्हणजे एकदम हवेवर चढून ठेवलं होतं. पण मग आता मी कंट्रोल करू शकत नाही. मी आता माझ्या आई वडिलांना पण फसवू शकत नाही आणि हा. कोणालाच काही करू शकत नाही. माझा पण आता जीव गुण गेलेला आहे. अक्षरशः मला खायला सुद्धा पैसे नव्हते. काय सांगू तुम्हाला, बिस्किटच्या तिथं पुड्यावरती दिवस तिथं काढले काय त्यांनी. काय रे नेटवर्क मार्केटिंग कंपनीमध्ये काय काय चालतं रे तिथं? म्हणजे कसं राहतं दादा, तुम्हाला सांगू का? हा म्हणजे बघा, ते कपडे प्रोडक्ट कसे आता ते आपल्याला सांगता. पहिले 3 दिवस ट्रेनिंग देता. हा हां, 3 दिवस ट्रेनिंग देता. म्हणजे हा. ते ट्रेनिंगमध्ये कसं सांगता, मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, डिस्ट्रीब्युटर, होलसेलर, रिटेलर, शॉपकीपर आणि कस्टमर इनडायरेक्टमध्ये येतं. हा हां, म्हणजे तुम्हाला ती 1 रुपयाची बॉटल तुम्हाला 10 रुपयामध्ये पडते. एवढे तुमच्यापासून लोक पैसे छापता. हा. आणि डायरेक्ट सेलिंग म्हणजे कसं राहतं, मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, डिस्ट्रीब्युटर, हा. डायरेक्ट कस्टमर. म्हणजे 7 रुपये प्रॉफिट तुम्हाला भेटतं आणि 3 रुपये फक्त कंपनीला जातं. हं. हां, मग असं आपल्या इथं हा. 2 रँक आहे. आपल्या इथं एक प्राईम आहे आणि एक इन्फ्लुएन्सर आहे. प्राईम रँक जी आहे हा. ती 11,000ची, म्हणजे 11,000 भरायचे. मग प्राईम रँक भेटते आपल्याला. ते मला माहिती आहे. ते पहिले 11,000 भरा आणि 20,000 भरा आणि तुम्ही मेंबर हां. व्हा आणि मग हे करा. ते माहिती आहे मला. मला एक त्याच्यातनं आपल्याला सांग, ते प्रोडक्ट देता. मला एक सांग, हा प्रकार नाही ना तिथं अजून चालू, की मुलांना रूम मधनं बांधून लपून ठेवायचं, तिथून एकमेकांशी बोलून नाही द्यायचं, डायरेक्ट आता कंपनी? माझ्यावर आणि माझ्यावर त्यांनी असं केलं, मी काल होतो ना, की हा. बुवा तू कपडे चोरले भाऊ 5,000चे. आता चिंदडे कोणी चोरायची गोष्ट आहे का? म्हणे तू कपडे ऐक चोरले ना, म्हणे मी काय असं. सांगतोय, तर हा प्रकार नाही ना, की गावाकडनं लोक आणली की रूम मध्ये ठेवायची, रूम मधनं डायरेक्ट कंपनीमध्ये काम करायचं, कामाला किंवा रूम मध्ये बाहेर इकडे तिकडे जायचं नाही, एकमेकांशी बोलायचं नाही. हां, मग आता म्हणजे समजा मी निगेटिव्ह होतो ना, म्हणजे असं मला माहिती पडलं ना थोड्या गोष्टी. मी तुमचे रात्रभर आहे ना, रात्रभर जागलो. तुमचे 420 पोस्ट आहे ना, 420च्या 20 पोस्ट मी बघितल्या रात्री. हा. मी असं मुलांना माझ्यापासून दूर, असं म्हणजे त्यांना दूर सांगताय असं आहे तसं आहे. आणि रात्री माझ्यावर असं म्हणे माझ्या रूममधून 5,000चा स्टॉक गेला, असं तसं माझ्यावर आरोप करायला लागले. अभि सुतार तिथं येतो का डायरेक्ट कंपनीमध्ये? किती दिवसांनी येतो? तो येतो ना 8 तरी आम्ही पहिले सांगोल्याला होते ना आपलं ऑफिस, हा. तिथं आलते. येतात मला ते. डिटेल म्हणजे पत्ता व्हॉट्सअपला पाठव ना मला. म्हणजे आता काय पाठवू? कुठं कुठं कंपन्या आहेत ना, सगळ्या मला या नंबरवरती व्हॉट्सअपवर पाठव. हां, पुण्यामध्ये आहे दादा. पुण्यामध्ये डिटेल पत्ता पाठव. शिक्रापूरची महत्वाची कंपनी आहे ना, अरे त्याविषयी हां, हां. शिक्रापूरमध्ये लय शोधल्या पण भेटला नाही आम्हाला. असं आहे का? मला डिटेल पत्ता पाठव, डिटेल. डिटेल त्याला पत्ता घोडा तुम्हाला लावतो त्या मी अभिजित सुतारला, आराम खोराला. मागं एक चान्स दिला होता, आता सुट्टी नाही झाला. 1 तासात मी तुम्हाला पाठवतो. कारण सगळं की बघा डिटेल आता पाठव. ते कंपनीचं नाव बिव सगळं पाठव मला. फक्त मला एकच सहकार्य करा दादा तुम्ही. माझे ज्या पोरांचे पैसे आहेत, ते सही सलामत त्यांना भेटायला पाहिजे. बाप पण दिल कारण पैसे, की नका काळजी करू. हा, माझे भेटले नाही चालेल, पण ते माझ्या पोरांचे भेटले पाहिजेत. कारण की त्याला माझ्यामुळे लावतो. ओके, चालेल. धन्यवाद दादा. ओके. तुम्हाला कॉल